आपले दादा जिवंत आहेत. बारामतीचा वाघ परत आला. आता कोणालाच सोडणार नाही. एक बातमी जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर आनंद आणला. दादा परत आले आहेत, तेही एक महत्त्वाची फाईल घेऊन. येणाऱ्या 10 सेकंदात तुम्ही जी माहिती ऐकणार आहेत ती केवळ एक बातमी नसून तुमच्या अंगावर शहारे आणणारी घटना आहे. एक असं व्यक्तिमत्व जे संपलं असं जाहीर केलं गेलं होतं, ज्याच्यावर मोठे आपत्ती झाली. एका नेत्याचा प्रवास थांबला असं बोललं जात होतं, पण तीच उभी व्यक्ती आता जिवंत आहे आणि फाईल घेऊन हजर झाली आहे. अशा प्रकारची एक बातमी आली आहे. कारण जेव्हा अचानक रात्री काही गाड्या बारामतीकडे वळाल्या होत्या, संपूर्ण रस्ता अत्यंत शांत होता. दादांचे चाहते अजून झोपले नव्हते, कारण की त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. जरी या प्रकरणाला 15 दिवस झाले असले तरी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होतच. पण अचानक त्या गाड्या थांबल्या. गाडीतून बरेचसे लोक उतरले. त्या लोकांमध्ये एक चेहरा सर्वांच्या परिचयाचा होता. जो चेहरा पाहताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी गेलं. त्याच्या चेहऱ्यावर आता स्मितहास्य म्हटलं होतं. तिने ते एकटेच होते. त्यांच्या हातात एक अशी फाईल होती. ती फाईल सोबतीला घेऊन ते आपल्या वाड्यात निघून गेले. आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला. सोशल मीडियावर या बातमीचा प्रचंड मोठा पूर आला आहे. पण ही घडामोडी, ही अकल्पनीय घटना जिने सगळा खेळच पलटून टाकला आहे. लोक ज्यांच्यासाठी नवस बोलत होती, ज्यांच्या काळजीपोटी डोळ्यांचे पाणी थांबत नव्हतं, काही लोकांच्या तर अन्नाचा घासही घशाखाली उतरत नव्हता, ते सर्वजण आता अत्यंत आनंदित आहेत. कारण जेव्हा एक लोकनेता, ज्यांनी प्रत्येक मराठी मनावर आपले अधिराज्य गाजवले आहे, सर्वांना वाटते त्यांनी परत यावे आणि तेच अचानक एका गुप्त वाहनातून बाहेर येतात, तेव्हा हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांवर चटकन विश्वास बसत नाही. कालपर्यंत या संपूर्ण प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत होते. रोहित पवार यांनी मुंबईसह देशराजधानी दिल्लीत सुद्धा पत्रकार परिषद आयोजित करून हा विषय संपूर्ण देशभर चर्चेत आणला होता. ते केवळ मुंबईत थांबले नाहीत, तर दिल्ली दरबारी जाऊन त्यांनी यंत्रणांना हलवून सोडले होते. त्यांनी असे काही ठोस पुरावे मांडले होते की ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशाच उलट झाली होती. मात्र काल रात्रीच्या वेळी अशा काही हालचाली झाल्या, काही अशा विचित्र घटना घडल्या, ज्यामुळे आता जनतेच्या मनात एक नवी उमेद जागृत झाली आहे. अचानक एका वाहनामध्ये काही हालचाल दिसली आणि त्या हालचालीची चर्चा अवघ्या महाराष्ट्रभर वेगाने पसरली. मग नेमकी काय परिस्थिती होती काल त्या भयान रात्री? खरोखर तो भीषण अपघात होता की आणखी काही वेगळेच कारस्थान? की केवळ हा वावड्यांचा मोठा स्फोट झाला होता? वास्तविक सत्य तेव्हाच उजेडात येणार होते, जेव्हा स्वतः स्वर्गवासी झालेले आपले जननायक पुन्हा परततील, असे सर्वजण बोलत होते. जेव्हा दादांचे आगमन होईल तेव्हाच सर्व बाबी स्पष्ट होतील. दादा मरणाच्या दारातून परत येतील अशा अफवांना उधाण आले होते. मात्र जेव्हा ही मध्यरात्रीची घडामोड समोर आली तेव्हा सर्वांचे रडणे थांबले. दादा मृत्यूच्या वेळख्यातून नेमके कसे सही सलामत सुटले, या घटनेमागची वस्तुस्थिती जितकी चकित करणारी आहे तितकीच ती स्फूर्तिदायक सुद्धा आहे. कारण ही यशोगाथा केवळ एका राजकीय नेत्याची नसून ती जनतेच्या अथांग प्रेमाची, सामान्य माणसाच्या विश्वासाची आणि जिद्दीच्या सामर्थ्याची प्रचिती आहे. मग खरोखर हा अघटित चमत्कार कसा घडला? हा दैवी चमत्कार होता की दुसरेच काही? अचानक त्या रात्री त्या वाहनातून नक्की कोण उतरले? एक अशी गुप्त फाईल जिच्यामुळे महाराष्ट्रातील बड्या प्रस्थांचे आता बुरखे फाटणार आहेत. जे काही घडले आहे त्यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसत नाहीये. पण अचानक शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबून त्यांच्या मुखावर हास्य कसे फुलले आहे? गेल्या काही दिवसांपासून अवघा महाराष्ट्र दुःखाच्या गर्तेत अडकला होता. पण अचानक सर्व दुःख महाराष्ट्र विसरून गेला आहे. काय आहे त्या अंधाऱ्या रात्रीचे रहस्य? काय आहे ते गुपित जे दडून बसले होते? खरोखर हा ईश्वराचा काहीतरी संकेत होता? हा एखादा चमत्कार होता की अन्य काही, ज्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता हास्य आणले आहे? बारामतीमधून जी दृश्य आता लोकांसमोर येत आहेत त्यावर तुमचा किंवा माझा कोणाचाही एका क्षणात विश्वास बसणे कठीण आहे. पण जे वास्तव आहे ते समोर आहे आणि ते नाकारणे शक्य नाही. गेल्या काही तासांपासून किंवा म्हणूया गेल्या काही दिवसांपासून ज्या एका वृत्ताने अवघ्या महाराष्ट्राची धडधड वाढवली होती, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून थेट दिल्लीपर्यंत सर्वत्र दहशतीचे आणि निराशेचे सावट होते, त्या घटनेला आता एक नाट्यमय वळण लाभले आहे. आपण सर्वांनीच त्या चर्चा कानावर घेतल्या होत्या. असे म्हटले जात होते की दादा आता आपल्यात उरले नाहीत किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडले आहे. लोकांच्या मनात साशंकता होती, भीती होती आणि डोळ्यात अश्रू होते. बारामतीचा सिल्वर ओक परिसर असो वा दादांचे निवासस्थान, कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी आणि त्या भरतीत असलेली भयावह शांतता हेच दर्शवत होती की काहीतरी विपरीत घडले आहे. मात्र नियतीचा खेळ कुणालाही उमजत नाही.
आणि आज तो डाव पुन्हा एकदा पूर्णपणे उलटला आहे. ज्या दादांना आपण कायमचे गमावले असे वाटत होते, ज्यांच्याविषयीच्या विघातक बातम्यांनी सोशल मीडियावर गोंधळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता काही मिनिटांपूर्वी अत्यंत सक्रियपणे आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परतले आहेत. हा खरोखर चमत्कार आहे की ईश्वराची महती हे समजायला मार्ग उरला नाही. पण दादांना प्रत्यक्ष रूपात पाहिल्यानंतर तिथे असलेल्या हजारो लोकांच्या समुदायात एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काळ तिथेच थांबला आहे. कोणालाच आपल्या दृष्टीवर विश्वास बसेना. हे एखादी स्वप्न तर नाही ना? हा केवळ भास तर नाही ना? असे प्रश्न प्रत्येकाच्या अंतर्मनात उघडी ठाकले. पण जेव्हा त्या नेत्याने आपला हात वर उंचावला, जेव्हा त्यांच्या वदनावर ते जुने परिचयाचे हास्य उमटले, तेव्हा त्या शांततेचा अंतर एका गगनभेदी जयघोषात झाला. अनपेक्षितपणे एका थोर व्यक्तीच्या आगमनामुळे तिथे घोषणाबाजी सुरू झाली. लोक ओरडू लागले की दादा परतले. ही बाब दिसत होती तितकी साधी नव्हती, कारण या प्रकरणाचा पहिला अध्याय तिथूनच सुरू झाला होता. ती व्यक्ती जर प्रत्यक्ष दादाच असते तर ते परतले कसे असते? वास्तविक इथूनच या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सुरुवात झाली. गेल्या काही तासांपासून किंवा म्हणूया गेल्या काही दिवसांपासून ज्या एका वृत्ताने अवघ्या महाराष्ट्राची धडधड वाढवली होती, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून थेट दिल्लीपर्यंत सर्वत्र दहशतीचे आणि निराशेचे सावट होते, त्या घटनेला आता एक नाट्यमय वळण लाभले आहे. आपण सर्वांनीच त्या चर्चा कानावर घेतल्या होत्या. असे म्हटले जात होते की दादा आता आपल्यात उरले नाहीत किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडले आहे. लोकांच्या मनात साशंकता होती, भीती होती आणि डोळ्यात अश्रू होते. बारामतीचा सिल्वर ओक परिसर असो वा दादांचे निवासस्थान, कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी आणि त्या भरतीत असलेली भयावह शांतता हेच दर्शवत होती की काहीतरी विपरीत घडले आहे. मात्र नियतीचा खेळ कुणालाही उमजत नाही आणि आज तो डाव पुन्हा एकदा पूर्णपणे उलटला आहे. ज्या दादांना आपण कायमचे गमावले असे वाटत होते, ज्यांच्याविषयीच्या विघातक बातम्यांनी सोशल मीडियावर गोंधळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता काही मिनिटांपूर्वी अत्यंत सक्रियपणे आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परतले आहेत. हा खरोखर चमत्कार आहे की ईश्वराची महती हे समजायला मार्ग उरला नाही. पण दादांना प्रत्यक्ष रूपात पाहिल्यानंतर तिथे असलेल्या हजारो लोकांच्या समुदायात एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काळ तिथेच थांबला आहे. कोणालाच आपल्या दृष्टीवर विश्वास बसेना. हे एखादी स्वप्न तर नाही ना? हा केवळ भास तर नाही ना? असे प्रश्न प्रत्येकाच्या अंतर्मनात उघडी ठाकले. पण जेव्हा त्या नेत्याने आपला हात वर उंचावला, जेव्हा त्यांच्या वदनावर ते जुने परिचयाचे हास्य उमटले, तेव्हा त्या शांततेचा अंतर एका गगनभेदी जयघोषात झाला. अनपेक्षितपणे एका थोर व्यक्तीच्या आगमनामुळे तिथे घोषणाबाजी सुरू झाली. लोक ओरडू लागले की दादा परतले. ही बाब दिसत होती तितकी साधी नव्हती, कारण या प्रकरणाचा पहिला अध्याय तिथूनच सुरू झाला होता. ती व्यक्ती जर प्रत्यक्ष दादाच असते तर ते परतले कसे असते? वास्तविक इथूनच या गुंतागुंतीच्या प्रकरणाची सुरुवात झाली होती. मध्यरात्रीच्या वेळी सर्व खुलासा होणार होता. मग नेमकी सकाळी काय घडले की ते पुन्हा दिसले? त्या मधल्या काळात नक्की काय झाले होते? मग नक्की तर्कवितर्क काय लावले जात आहेत? हे सर्व शक्य तरी कसे होऊ शकते? प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार हा सर्व प्रकार एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेपेक्षाही अधिक भयानक आहे. ज्या संकटात दादा सापडले होते किंवा ज्या भीषण अपघाताची चर्चा होती, त्यातून सुखरूप बाहेर पडणे हे मानवी आवाक्याच्या पलीकडचे होते. तिथे नक्कीच काहीतरी अनाकलनीय शक्ती उभी राहिली असावी. काही प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी तर असे अंदाज वर्तवले आहेत की दादा ज्या भीषण परिस्थितीतून बाहेर पडले तिथे साक्षात काळाचा घाला समोर उभा ठाकला होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी? हे चित्र म्हणजे प्रार्थना करणाऱ्या लाखो अनुयायांच्या आशेचा जणू पुनर्जन्म आहे. बारामतीच्या त्या बंगल्याबाहेर हजारोंचा जनसमुदाय जमला होता. कुणी डोळ्यात पाणी आणून देवाला साकडं घालत होतं, तर कुणी फक्त सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसलं होतं. प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता, कारण दुपारपासून पसरलेली ती दुर्दैवी घटना घडून गेल्याची वार्ता काळजाला घरे पाडत होती. जसा जसा वेळ पुढे सरकत होता तशी लोकांच्या मनातली आशेची ज्योत विझत चालली होती. पण अचानक त्या स्मशान शांततेला छेद देत लांबून एक धूळ उडवणारी गाडी दिसली. ती गाडी नेहमीसारखी नव्हती. तिच्यावर ना लाल दिवा होता, ना तिच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा होता. सायरनचा तो कर्णकर्कश आवाज आज शांत होता. फक्त गाडीच्या इंजिनचा एक खोल आणि गंभीर आवाज त्या वातावरणात घुमत होता, जो अधिकच गूढ वाटत होता.
गाडी जशी जशी जवळ येऊ लागली तसतशी लोकांच्या काळजाची धडधड वाढली. गाडी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन कर्कचून थांबली. टायरच्या घर्षणामुळे उडालेली धूळ शांत होण्याआधीच तिथे एक भयावह शांतता पसरली. इतकी शांतता की लोकांच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. गाडीचा मागचा दरवाजा हळूच उघडला गेला. त्या अंधाऱ्या काचेच्या आड नक्की काय रहस्य दडलंय हे कुणालाच माहीत नव्हतं. पण जेव्हा एक पाय जमिनीवर पडला तेव्हा तिथल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. ती चालण्याची विशिष्ट पद्धत, ते बूट आणि ती करारी देहबोली हे सगळं कोणा एकाचंच असू शकतं याची खात्री पटायला वेळ लागला नाही. दरवाजा पूर्ण उघडला आणि गाडीच्या अंधारातून जो चेहरा प्रकाशात आला तो पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला भास झाला की काय असं वाटू लागलं. समोर साक्षात दादा उभे होते. अंगावरचा तो पांढरा शुभ्र शर्ट आज रक्ताळलेला आणि मातीने माखलेला होता. चेहऱ्यावर मृत्यूच्या दारातून परतल्याचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण डोळ्यातली तीच जरब आणि आत्मविश्वास तसाच होता. दादांना सुरक्षित पाहताच तिथं तैनात असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. बघता बघता त्या स्तब्धतेचं रूपांतर एका आकराळ विक्राळ आवाजात झालं. दादा आले, दादा आले, हा एकच घोष त्या परिसरात असा काही घुमला की जणू आभाळ फाटलं असावं. दादांनी वाहनातून उतरून एकदा वर आभाळाकडे पाहिलं, मग समोरच्या जनसमुदायाकडे नजर फिरवली आणि हात जोडले. त्यांच्या त्या एकाच कृतीने तिथे उपस्थित असलेल्या कित्येक पुरुषांनाही रडू कोसळलं. ज्या माणसाला आपण गमावलं असं समजून लोक दुःखात बुडाले होते, तो माणूस साक्षात काळाला चकवा देऊन समोर उभा होता. दादा वेगाने निवासस्थानाच्या पायऱ्या चढू लागले, जिथे त्यांचे कुटुंबीय अर्ध्या जीवाने उभे होते. घराचा उंबरा ओलांडून दादा आत शिरले आणि तिथे जे दृश्य घडलं ते कोणत्याही पाषाण हृदयी माणसालाही पाझर फोडणारं होतं. घरातलं वातावरण तोपर्यंत सुतकासारखं होतं. महिला आणि मुले कोपऱ्यात बसून हुंदके देत होती, पण दादांना दारात पाहताच त्यांच्या हातातील पाण्याचा प्याला खाली पडला आणि त्या जागीच थिजल्या. एका क्षणात आक्रोशाचं रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झालं. मातेने धावत येऊन दादांना मिठी मारली तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. दादांनी शांतपणे सर्वांना सावरलं, पण ते स्वतः काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांनीच सर्व काही सांगितलं की ते एका रहस्यमयी संकटातून परतले आहेत. बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली होती, पण बंगल्याच्या आतमध्ये मात्र भावनांचा एक वेगळाच महापूर आला होता. बारामतीतून समोर येत असलेली ही दृश्य पहा आणि स्वतःलाच विचारा की हा चमत्कार नाही तर दुसरे काय आहे. दादा सुरक्षित आहेत हीच आजची सर्वात मोठी आणि सुखद बातमी आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं ते ऐकून कुणालाही घटकाभर आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर खरंच पडणार नाही, पण एक गोष्ट इथे सांगणे खूप गरजेचं आहे. ही सगळी माहिती, त्या ड्रायव्हरचा तो दावा आणि दादांच्या येण्याबाबतच्या या सगळ्या बातम्या सध्या मोबाईलवर आणि राजकारणात सुरू असलेल्या फक्त या अंदाजावर आधारलेल्या आहेत. या बाबतीत अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून नाही तर ही एक चर्चा आहे आणि हा लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नावरून सुरू आहे. राजकारणात नेहमीच अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या विचारांच्या बाहेर असतात, पण खरं काय आहे हे फक्त येणारा काळ आणि सरकारी तपास करणारे लोक सांगू शकतात. आमचा हेतू कुणावरही बोट ठेवणं किंवा कुणाचंही मन दुखवणं हा नसून सध्या लोकांमध्ये ज्या चर्चांना वेग आला आहे फक्त त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे. आता तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींच्या मागे खरंच काहीतरी मोठं कारण असेल का, की हा फक्त एक योगायोग आहे? तुम्हाला जे काही वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या या एका कमेंटमुळे या विषयावर लोकांच्या मनात नक्की काय आहे हे समजायला मदत होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक बातमींचं सत्य फक्त इथेच. राम राम.